नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी। चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी महाराष्ट्राच्या 2029 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी खळबळजनक राजकीय भाकीत केला आहे। हाके यांच्या मते भविष्यातील निवडणुकीत राज्यातील राजकीय समीकरणात मोठे बदल पाहायला मिळतील। हाके यांनी सांगितले की एकनाथ शिंदे सर्व शिलेदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्यासोबत युती करू शकतात, तर भाजपपासून दूर गेलेले उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येऊ शकतात। म्हणजेच पुढील निवडणुकीत एक बाजूला शिंदे शरद अजित पवार यांची आघाडी असेल, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप एकत्र येतील। हाके यांनी पंचायत राज निवडणुकीच्या आधीपासून सुरू झालेल्या नवीन ध्रुवीकरणाचे उदाहरण दिले। त्यांच्या मते सध्या शिंदे सेनेचे नेते वारंवार मुख्यमंत्री आणि भाजपला अडचणीत आणणारे वक्तव्य करत आहेत। महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये त्यांनी राष्ट्रवादीला सोबत घेऊन विरोधाची भूमिका बजावली आहे। हाके यांच्या भाकितानुसार या तीन पक्षांची आघाडी पुढील निवडणुकीत दिसेल। राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महत्त्वाचा जनाधार नसल्याने त्यांनी अजून काही वर्ष तयारी करण्याची गरज आहे, असे हाके यांनी नमूद केले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर येथील टूरल इंडियाच्या अत्याधुनिक प्लांटचे उद्घाटन केले। उद्घाटन प्रसंगी ते म्हणाले की हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक आत्मविश्वासाचा प्रतीक आहे। फडणवीस यांनी मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियानावर भर दिला आणि परदेशातून आयात कराव्या लागणाऱ्या वस्तू आता भारतातच तयार करणे आवश्यक असल्याचे सांगितले। त्यांनी नमूद केले की नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्र देशाच्या आर्थिक प्रगतीला गती देईल। फडणवीस यांनी भारताची अर्थव्यवस्था 11व्या स्थानावरून 4थ्या स्थानावर पोहोचल्याचे सांगितले आणि लवकरच 3ऱ्या स्थानावर पोहोचवण्याचे अंदाज व्यक्त केले। राज्य सरकार उद्योजकांच्या पाठीशी असून ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस सुधारणावर लक्ष केंद्रित करत आहेत। उद्योगांना त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश त्यांनी दिले। आत्मनिर्भर भारत तयार करण्याकरता सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर मेक इन इंडिया आहे। ज्या ज्या गोष्टी आपल्याला इम्पोर्ट कराव्या लागतात, आयात कराव्या लागतात, त्या गोष्टींकरता जे काही इम्पोर्ट सबस्टिट्यूट आहे ते तयार करणं ही आज खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे। आणि हा संपूर्ण उद्योग जो भरतगीतेंनी उभा केलेला आहे हा इम्पोर्ट सबस्टिट्यूट करणारा, म्हणजे एक प्रकारे आम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या परदेशातनं आयात कराव्या लागत होत्या आता त्या भारतातच बनवण्याचं काम हे भरतगीते यांच्या माध्यमातून होत आहे। ही मला असं वाटतं आपल्या सगळ्यांकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाले असून या निमित्त संघाकडून विविध कार्यक्रम सुरू आहेत। या कार्यक्रमाला बॉलिवूडसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत। सरसंघचालक मोहन भागवत यांनी यावेळी संघ विचार मांडले। त्यांनी लोकसंख्या, धर्मांतर आणि घुसखोरी संबंधी महत्त्वाची भूमिका व्यक्त केली। भागवत म्हणाले की विवाह आणि कुटुंबाची जबाबदारी ही समाजासाठी महत्त्वाची आहे। त्यांनी 3 अपत्यांचे कुटुंबाचे फायदे सांगत लोकसंख्या संतुलनावर भर दिला। धर्मांतराबाबत ते म्हणाले की जबरदस्ती करून लोकांना धर्मांतर करणे निषेधार्ह आहे, ज्यामुळे घर वापसी हा मार्गच योग्य आहे। घुसखोरी संबंधी भागवत यांनी सरकारकडून कठोर पावले उचलण्यावर भर दिला। रोजगार देताना स्थानिकांना प्राधान्य द्या, असे त्यांनी सांगितले। अर्थव्यवस्थेविषयी बोलताना भागवत म्हणाले की लोकसंख्येचा फायदा घेऊन रोजगार आणि उत्पादनात नवाचार आणला पाहिजे। तंत्रज्ञानाचा उपयोग लोकांना रोजगारासाठी होईल अशा प्रकारे केला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे। जोड़ने वाली बात है, उसके आधार पर अपने राष्ट्र का वैभव संपन्न, सामर्थ्य संपन्न और सर्वहितकारी स्वरूप खड़ा करना, तो विश्व को आज की समस्याओं का उत्तर पूरा मिलेगा। अधूरी रही दुनिया पूर्ण हो जाएगी। ये हमारा ईश्वर प्रदत्त कर्तव्य है, उसके लिए देश को बड़ा करना है। अंग्रेजों को भगाने के लिए अंग्रेजों को भगाना तो पड़ेगा, पारतंत्र में कुछ नहीं होता, स्वतंत्र होना ही पड़ेगा। लेकिन हम स्वाधीन हो गए, स्वतंत्र होने के लिए समझना पड़ेगा हमारा स्व क्या है। वो स्व हमको जोड़ता है। इसलिए हम कहते हैं संपूर्ण हिंदू समाज का संगठन, क्योंकि आप अपने आप को कुछ भी कहो, आप अगर भारत के हो तो ये स्वभाव आप में है। आप चाहे न चाहे, आप जाने न जाने, ये आपका स्वभाव है। भारत के मुसलमान, भारत के ईसाई,
बाकी दुनिया के ईसाई मुसलमानों जैसे नहीं है। उनका अलगपन कहाँ से आया, वो भारत का है। आज भी इस सबके प्रभाव सबके जीवन में है, स्वीकार्य है, बल्कि वो विशेषता बन जाती है। और इसलिए हम कहते हैं कि भाई 4 प्रकार के हिंदू है और तो कोई है नहीं। एक है गर्व से कहो हम हिंदू है, दूसरा है हम हिंदू भाई और रहेंगे हिंदू, लेकिन गर्व क्या करना, लोग होते ही है, हम भी है, रहेंगे। तीसरा है जोर से मत बोलो हम हिंदू है, घर में आकर पूछो तो बताएंगे, बाहर नहीं बोलेंगे, उस कारण है उनके अपने। और चौथा है कि जो भूल गए हैं, जिनको भुला दिया गया है वो भूले रहे, ऐसी व्यवस्था होती है, करने वाले लोग हैं, और भी लोग भूल जाए और उधर शामिल हो जाए, ऐसा प्रयास चल रहा है। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सलमान खानच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर उपस्थितीवर खोचक टीका केली आहे। त्यांनी विचारले की सलमान खान सारखे बॉलिवूड स्टार केवळ गर्दी जमवण्यासाठी होते का, आणि असा प्रश्न उपस्थित केला की सध्या सत्ता असताना उपस्थित लोक उद्या सत्ता नसल्यास परत येतील का। राऊत म्हणाले की ज्या प्रकारे हिंदू मुसलमान द्वेष आणि सूड प्रचार केला जातो, ज्यात संघही सामील असल्याचे दिसून येते, आणि मोदी, फडणवीस, अमित शहा आणि तसंच इतर सत्ताधारी लोक द्वेषपूर्ण राजकारण करत आहेत, असंही ते म्हणाले। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित विमान अपघाताप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर आरोप केले आहेत। आज त्यांनी हा अपघात अपघाती नसून त्यामागे मोठं षडयंत्र असण्याची शक्यता व्यक्त केली आहे। अजित पवार यांच्या विमानात आत्मघातकी बॉम्बचा वापर झाला असावा का, तसेच विमानाचे पायलट सुमित कपूर यांना संमोहित करण्यात आले होते का, असे सवाल त्यांनी उपस्थित केले। मिटकरी यांच्या म्हणण्यानुसार अजित पवार ज्या VSR कंपनीच्या विमानाने प्रवास करत होते त्या कंपनीवर याआधीच बंदी होती आणि ती आर्थिक अडचणीत होती। तसेच या विमानासाठी पायलट 2 वेळा बदलण्यात आले होते। डिसेंबर 2025 मध्ये संबंधित कंपनीने आपल्या प्रत्येक पायलटचा 50 कोटी रुपयांचा विमा उतरवला होता। ही बाबही संशयास्पद असल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे। मुंबई आग्रा महामार्गावरील धुळ्यातील देवभाने गावाजवळ एका वाहनाला अचानक आग लागल्याची भीषण घटना घडली आहे। टँकरमधून स्फोटासारखे आवाज येत असल्याने परिसरात फिरणाऱ्या वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। आग इतकी प्रचंड होती की डिवायडरवर लावण्यात आलेली झाडेही होरपळून गेली आहेत। सुरुवातीला या टँकरमध्ये केमिकल असल्याचे समजते, त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे। अद्यापपर्यंत अग्निशमन दल, पोलीस किंवा संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले नाहीत। त्यामुळे या अपघातामुळे कोणतीही अनपेक्षित दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेईल, हा प्रश्न उपस्थित केला जातोय। 69व्या राष्ट्रीय शालेय कराटे स्पर्धेत नवी मुंबई येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आर्यन धर्मेंद्र सिंग यांनी दमदार खेळ करून सुवर्ण पदक जिंकले। त्याच्या यशामुळे शाळा, पालक आणि संपूर्ण नवी मुंबई परिसराचा गौरव वाढला आहे। आर्यन सिंग याने जपान कराटे डो केईबुकाई इंडिया फेडरेशनचे डायरेक्टर शिरीष किसन तळेकर आणि सुवर्ण शिरीष तळेकर यांनी आर्यन सिंग यांचे अभिनंदन करून त्यांच्या आगामी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील मालसाणे इथे सुरू असलेल्या जैन धर्मियांच्या पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दर्शन घेतले। यावेळी जैन मुनींनी त्यांना आशीर्वाद दिले आणि मार्गदर्शन केले। महोत्सवात सकाळपासून यज्ञशाळेत अभिषेक आणि हवनाने दिवसाची सुरुवात झाली। तसेच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सरकारकडे नमोकार तीर्थक्षेत्रासाठी भरीव मदतीची मागणी केली। प्रशासनाने महोत्सवाच्या सुरक्षिततेसाठी कडक व्यवस्था तैनात केली असून भक्तांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती पाहायला मिळाली। सध्या या बातमीपत्रात एवढंच। पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी।